बघा, प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत। त्यांचे जर 50-60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50-60 आमदारांची, तर आम्ही नक्की, आणि महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आम्ही नक्की त्यांचा विचार करू। काय विचार करायचा नाही? लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला, ते आमच्यावर राहावेत। विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला। त्यांचंच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्यावर राहणार, आमची सत्ता येते, आमची सत्ता येते, त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्यावर नक्की राहतील। ही सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात, पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील, आमच्याबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील, आमच्याबरोबर डावे पक्ष आहेत, कम्युनिस्ट निवडून येत आहेत, जीवा पांडू गावित निवडून येत आहेत, विनोद निकोले डहाणूला निवडून येतात, शेका पक्षाचे आमदार निवडून येत आहेत, समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात। हे सगळे महाविकास आघाडीचे घटक आहेत। याशिवाय काही अपक्ष आमच्याबरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत, बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय, तो गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात, त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी, 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली। याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत। सर्वेचे 80 की 83 काल महाविकास, आणि आम्ही महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकून, 160 किमान, आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू। सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही।